लोकसभा निवडणुकीचे निकाल येताच आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा पडघम वाजू लागलेले आहेत आणि आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना मुंबईत संबोधन केलेलं आहे। अर्थात नेते प्रकाश महाजन आपल्या सोबत आहेत। बैठक तर जोरदार होती, परंतु आज स्वबळाचा निर्धार राज साहेबांनी दिला असं म्हटलं जाते। काय नेमकं ते म्हणाले, काय तथ्य आहे? अहो, आज साहेब नुसते बोलायला उभं राहिले तर कार्यकर्त्यात तो जोश होता। म्हणजे पूर्वी थोरले शाहू महाराज असं म्हणले होते की मला लाख सैन्य आणि पहिले बाजीरावाच्यात निवडायची वेळ आली तर आम्ही बाजीरावला निवडेल। आमचा नेता तो बाजीराव आहे। हा एकट्या नेत्याच्या भरोश्यावर आम्ही महाराष्ट्रात 250 ते 250 जागा लढणार आहोत। परंतु महायुतीला तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता लोकसभेला। आता पुन्हा एकदा जागा वाटपाच्या चर्चेची सुरुवात झाली आहे अशा पद्धतीच्या बातम्या समोर येतात। ह्या बातम्या आहेत। आज साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अशी कुठलीही चर्चा नाही। 20 आणि 15 जागा लढवण्यासाठी मी पक्ष काढला नाही। आपण 250 ते 250 जागा लढण्याची तयारी करणार आहोत। महायुतीला आम्ही पाठिंबा केवळ आणि केवळ या देशाचे पुन्हा एकदा माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून दिला होता आणि तोही हिंदुत्वाचा एक व्यापक विचार करून दिला होता। 370 कलम त्यांनी हटवलं होतं। आम्ही सीएला पाठिंबा देणार आहोत। त्यांनी सीए आणल्यावर या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही नरेंद्र मोदीला पाठिंबा दिला होता। आमचा पाठिंबा फक्त लोकसभेपुरता होता, त्याच्यानंतर आमचा पाठिंबा नाही। तरी लोकसभेला महाराष्ट्रात थोडासा बॅकफुटवर जावं लागलंय, फक्त 17 सीट्स मिळालेल्या आहेत। काय वाटतं, याबाबतचं काही आकलन आज राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केलं? नाही, असं काही केलं नाही। आणि ज्यांचे जी बॅकफुटवर आले त्यांनी विचार करायला पाहिजे ना। आम्ही विचार करून काय देतो? उद्धव ठाकरेंना जे मतदान झालं त्यात मराठी मतदारांचा टक्का कमी होता असंही म्हटलं गेलं, काय तथ्य? तुम्ही पत्रकार आहात, इलेक्शन कमिशनरला एक अर्ज द्या। मी काय एकनाथ शिंदेची बाजू घ्यायलो नाही। एकनाथ शिंदेला महाराष्ट्रात 68 लाख काही हजार मतं पडलेली आहेत। तिथंच उद्धव ठाकरेला 66 लाख काही हजार मतं पडलेली आहेत। जिथं मराठी माणूस आहे तिथं एकनाथ शिंदेला जास्तीत जास्त मतदान झालेलं आहे। जिथं उद्धव ठाकरे आहे तिथं तेवढं मतदान झालेलं नाही। कोण कोणच्या वॉर्डवर निवडून आला, कोण आला, म्हणजे बांगलादेशीयांनी सुद्धा मतदान केल्याची उदाहरणं आहेत। मला वाटतं किरीट सोमय्यांनीच ते पुढे आणलं होतं। म्हणजे उद्धव ठाकरे संजय दिनोबा पाटलाला निवडून आणण्यासाठी बांगलादेशीचे मतदान घेतो ना। काय वाटतं बाळासाहेबांच्या आत्म्याला हे असं? कधी तुम्ही शिवसेनेच्या मिरवणुकीत हिरवे झेंडे नाचताना पाहिलंय? आमचा हिरव्या झेंड्याला विरोध नाही, ते नाचविणारे हात आणि त्यांच्या मागचं त्यांचा मेंदू याला विरोध आहे आमचा। कोणत्या उन्माद होता तो? निवडणुकीचा गुलाल नव्हता, तर हिरवा रंग उधळला गेला होता, हे आम्ही पाहिलेलं। पण ज्या महायुतीतल्या घटक पक्षांना तुम्ही पाठिंबा दिला होता, आज तेच अजित पवार पक्षाला नाही, आम्ही फक्त नरेंद्र मोदीला दिला होता। वेळ पडली तर आम्ही अजित पवारचं वस्त्रहरण सुद्धा करायला कमी पाहणार नाही। पण जी सभा नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कला झालेली त्या मंचावरती अजित पवार पण होते। आता आम्ही नरेंद्र मोदीला जेवायला बोलवले, आता ते 4 लोक घेऊन आले तर आम्ही त्यांना बाहेर उभा करणार का काय? ही आपली संस्कृती नाहीये। मला त्यांच्यावर होते ते पाठिंबा दिला आम्ही। अल्पसंख्याक मतदार आमच्यापासून आता दूर होत चालला याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व्यक्त करतात। तो त्यांचा प्रश्न आहे। मी अजित पवारच्या राष्ट्रवादीवर का बोलू? मला राष्ट्रवादी अजित असू शरद असू, मला तर भाजपवाल्याच नवल वाटतं। हो, त्या गोपीनाथराव मुंडेनं लाठीचार्जमध्ये डोकं फोडून घेतले, गाडीभर पुरावे घेऊन गेलते अजित पवार विरुद्ध। माननीय पंतप्रधान इंदोरच्या सभेत काय बोलले होते? मी स्वतःची प्राऊडी मिळवत नाही, पण हा विषय निघाला म्हणून सांगतो। ज्या दिवशी अजित पवारने शपथविधी घेतला, दुसऱ्या दिवशी मी बीडच्या कलेक्टरकडे गेलो। आणीबाणीच्या काळात मी अटक होतो, त्याचा सन्मान निधी मला मिळत होता, मी तिला अर्ज दिला आणि मला सांगितलं ज्या लोकांविरुद्ध आम्ही भांडलो तेच लोक आज सत्तेवर, मला तुमचा निधी नको आहे। माझा इतका राग ह्या लोकांवर आहे। जातीवादानं घर घर फोडले, माणसं माणसात ठेवली नाहीत राष्ट्रवादीने। आमच्या बीड जिल्ह्यात तर नवरा बायकोत भांडणं लावली ही राष्ट्रवादी। शरद पवार असो किंवा अजित पवार असो, हे सगळे मूळ वृक्ष आहे ना, तोच रोगट आहे। त्याच्यामुळे फांद्या सगळ्या अशाच निघणार आहेत। ते याचाच फटका बसला लोकसभेला महायुतीत बसला असेल त्यांनी विचार करायला पाहिजे ना।
काय गरज होती? चांगलं चाललं होतं ना, ते अजित पवारला फोडून आणलं. मला सांगा, संघाचं जे मुखपत्र आहे, ऑर्गनायझर किंवा पांचजन, यांनी काय लिहिलंय? आम्ही लिहिलंय ते. माननीय मोहन भागवतांनी नाराजगी व्यक्त केलीच की नाही? म्हणून काय म्हणलं, महाराष्ट्रात महायुतीला आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाला मतं न मिळण्याचे 3 कारण आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि या दोघांचा मानसपुत्र देवेंद्र. बाळासाहेबांना सुद्धा अंडर एस्टिमेट केलं असंही म्हटलंय आज राज ठाकरे. हो, आणि ते चूक झालं. बाळासाहेबाला अंडर एस्टिमेट करायला न पाहिजे होतं. एखाद्याचं घर फोडू नये तर मागच राजसाहेब करू शकले असते. त्यावेळेस बाहेर पडले, ते एकटे बाहेर पडले. कुणाचं घर फोडू नये आपली संस्कृती आहे, त्याचे दुष्परिणाम भारतीय जनता पक्षाला दिसले. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते प्रकाश महाजन, जे भाजपच्या झालेल्या चुकांवरती पण बोट ठेवतात. त्याचबरोबर आलेले सोबत जे घटक पक्ष आहेत त्यांचंही वस्त्रहरण करायला आम्ही कमी करणार नाही असाही सूचक इशारा देतात. आणि त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 200हून अधिक जागा आम्ही लढण्यासाठी सक्षम आहोत हेही सांगायला ते विसरत नाहीत. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.